पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही शिवसेना एकमेकांच्या मदतीसाठी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे। राज्याच्या राजकारणामधील ही अभूतपूर्व घडामोड म्हणजे ठाकरे आणि शिंदेंमधील हातमिळवणी ही केंद्र आणि राज्य अशा दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे। उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नेमकी काय डील होण्याची शक्यता आहे हे समजून घेऊयात। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आणि एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। मात्र शिवसेनेला केंद्रात एक नाही तर 2 मंत्रिपदांची अपेक्षा आहे। श्रीकांत शिंदे सोबतच शिंदेच्या शिवसेनेला केंद्रात श्रीरंग बारणे यांच्यासाठीही मंत्रिपद हवंय। यासाठी शिंदेंच्या नेत्यांच्या दिल्लीत हालचाली सुरू आहेत। आपल्याला समर्थन करत असलेल्या खासदारांची संख्या ही केवळ पक्षातील खासदारांची नसून इतर खासदारही समर्थन करत असल्याचं शिंदेंच्या पक्षाला केंद्रातील भाजपा नेतृत्वासमोर सिद्ध करावं लागणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या खासदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। खासदारांचा आकडा वाढवण्यासाठी हे केलं जात आहे। मंत्रिपद घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे। म्हणूनच केंद्रात ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सहकार्याची अपेक्षा आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदासाठी मदत केल्यास शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत मदतीचा हात पुढे करू शकते। या संदर्भातील संकेत शिंदेच्या शिवसेनेकडून आधीच देण्यात आले। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातील शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला आमची मदत लागू शकते असं म्हटलंय। उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत मदत पाहिजे असेल तर एकनाथ शिंदेंशी संपर्क साधावा असं आवाहन नरेश मस्केंनी केलंय। शिंदेंनी शरद पवारांना राज्यसभेत मदत केली तशीच मदत ठाकरेंनाही करू शकतात, पण अगोदर त्यांनी शिंदे साहेबांना फोन करावा असं मस्के म्हणाले आहेत। शिंदेंनी दुसरा उमेदवार उतरवला नाही। शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदेंना फोन केला होता असं नरेश मस्केंनी म्हटलंय। याचाच संदर्भ देत नरेश मस्केंनी उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत मदत पाहिजे असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत संपर्क करावा। शिंदेंचं मन मोठं आहे, पण ठाकरेंनी आधी फोन तर करावा असं म्हटलंय। एकीकडे या दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांशी तडजोड करण्याची युती तयारी असतानाच दुसरीकडे पुढील काही आठवड्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मागील 2.5 वर्षांपासून अधिक काळापासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे। 12 मार्च रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असून कपिल सिब्बल यांच्यासह उद्धव गट आणि शिंदे गटानं अंतिम युक्तिवादासाठी तयार असल्याचं सांगितलंय। न्यायालयानं दोन्ही बाजूंचे लेखी युक्तिवाद वाचले आणि पुढची तारीख उपलब्धतेनुसार देण्याचं ठरवलंय। अंतिम युक्तिवाद जवळपास पूर्ण झाला असून न्यायालयाकडून पुढची तारीख अद्याप जाहीर झालेली नाहीये। मात्र एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये या संदर्भातील अंतिम सुनावणीला सुरुवात होईल असं सांगितलं जात आहे।